नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी। आज आहे 16 सप्टेंबर 2022 शुक्रवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिसला आपण येथे सुरुवात करीत आहोत। नेहमीप्रमाणे न्यूज डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आपण एक मॅप बेस्ड क्वेश्चन पाहत असतो। रोज एक मॅप बेस्ड क्वेश्चन जी लोकेशन चर्चेत असते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत असतो आणि सोबतच टुडे स्पेशल आपण पाहत असतो। काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये नामिबिया शोधून काढायचा आहे आणि त्याचं लोकेशन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे। तर आपल्या भारतामध्ये 17 सप्टेंबर रोजी नामिबिया येथून चीता आणले जाणार आहेत। 8 चीता आणले जाणार आहेत आणि ते कुनो नॅशनल पार्क म्हणजे आपलं जे कुनो पालपूर नॅशनल पार्क आहे MP मध्ये तिथे ती ठेवली जाणार आहे। त्यामुळे सध्या जी ही लोकेशन आहे ती चर्चेत आहे। त्यानंतर सोबतच साऊथ आफ्रिकेमधून सुद्धा काही चीता आपल्या भारतात आणली जाणार आहेत। आज 16 सप्टेंबर म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेयर। तर ही जी ओझोन लेयर आहे ती एक प्रोटेक्टिव्ह गॅस लेयर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, जी UV रेज आहेत, हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत त्यांच्यापासून आपलं संरक्षण करत असते। एखाद्या चाइल्डहुड ब्लँकेटप्रमाणे ही कार्य करते। म्हणजेच काय तर सेफ आणि प्रोटेक्टिव्ह अशी ही लेयर आहे, ज्याला खूप कमी अटेन्शनची, खूप कमी केअरची हिला गरज आहे। तर आजचा जो दिवस आहे 16 सप्टेंबरचा हा डेडिकेट केला गेलेला आहे आपल्या जी पृथ्वी आहे, आपली पृथ्वी आहे तिला काहीतरी गिव्ह बॅक करण्यासाठी। स्पेशली जी आपली ओझोन लेयर आहे, जी आपलं संरक्षण करत आली आहे, तिला काहीतरी परत देण्याची ही ह्यासाठी म्हणून आपण हा दिवस जो आहे तो आज इथे ऑब्झर्व करत असतो। तर याच्या हिस्ट्रीबाबत थोडंसं बोलायचं झाल्यास 1970 मध्ये पहिल्यांदा हे डिस्कवर केलं गेलं की आपली जी ओझोन लेयर आहे ती डिप्लेशनमध्ये आहे। म्हणजे काय, तिची जी जाडी आहे ती कमी कमी होत आहे आणि हिच्या मागचं मुख्य कारण म्हणजे ह्यूमन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याच्यामुळेच ही जी लेयर आहे ती डिस्ट्रॉय होते आहे। AC रेफ्रिजरेटरमध्ये वापरल्या जाणारे जे गॅसेस आहेत त्यांच्यामुळे ह्या लेअरवर इफेक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे काय तर जी आपली प्लांट बायोडायव्हर्सिटी आहे, इकोसिस्टीम आहे, यांच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आहे। सोबतच आपल्यामध्ये म्हणजे ह्युमन्समध्ये स्किन कॅन्सरसारखे डिझिजेस पाहायला मिळत आहेत। मग ही जी डिस्कवरी जेव्हा झाली 1970 मध्ये पहिल्यांदा, 1970च्या दशकात, 70 मध्ये म्हणण्यापेक्षा त्या दशकामध्ये, तर याने जी ओझोनची इम्पॉर्टन्स आहे ती इथे अधोरेखित केली आणि त्याच्यामुळे मग 1985 मध्ये एक इंटरनॅशनल कम्युनिटी स्थापन करण्यात आली 28 देशांनी मिळून आणि यांनी मग एक व्हिएन्ना कन्व्हेन्शन जे आहे, व्हिएन्ना कन्व्हेन्शन, त्याला अडॉप्ट केलं आणि ते साईन करण्यात आलं ओझोन लेअरला प्रोटेक्ट करण्यासाठी। आणि 1987 मध्ये 1985 मध्ये 28 देशांनी एक इंटरनॅशनल कम्युनिटी स्थापन केली आणि 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणण्यात आला। कशासाठी, तर जी सबस्टन्सेस ह्या ओझोनच्या डिप्लेशनसाठी कारणीभूत आहेत त्यांच्यावर बॅन आणणे आणि 99% ही जी सबस्टन्सेस आहेत त्यांना एलिमिनेट करणे। आणि हे जे 1987चं जे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झालं होतं त्याची आठवण म्हणून 1994 मध्ये युनायटेड नेशन्सची जी जनरल असेंब्ली आहे, म्हणजेच GA आपण ज्याला म्हणतो, त्यांनी 16 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड ओझोन डे म्हणून इथे सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आहे। आणि ही सगळी जी प्रोटोकॉल्स झाली होती, ॲग्रीमेंट झाली होती, याचं रिझल्ट म्हणजे आज हे ओझोन जे आहे त्याची हिलिंग आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे काय, पूर्ववत स्थितीमध्ये ते हळूहळू येत आहे। तर लक्षात ठेवा, 16 सप्टेंबर म्हणजेच वर्ल्ड ओझोन डे किंवा त्यालाच इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ ओझोन लेअर असं सुद्धा म्हटलं जातं। आज मेक्सिकोचा इंडिपेंडन्स डे सुद्धा आहे। हा जो ध्वज तुम्हाला दिसत आहे तो मेक्सिकन ध्वज आहे। तर इथे बघा, जगाच्या नकाशामध्ये युनायटेड स्टेट्स जे अमेरिका आहे, म्हणजेच नॉर्थ अमेरिका आणि सेंट्रल अमेरिका, याच्यामध्ये मेक्सिकोचं स्थान आपल्याला पाहायला मिळेल। झूम केल्यास मेक्सिको सिटी ही याची राजधानी इथे पाहायला मिळणार। सोबतच गल्फ ऑफ मेक्सिको उजवीकडे आणि डावीकडे नॉर्थ पॅसिफिक ओशनने वेढलेला हा प्रदेश, वर म्हणजेच उत्तरेकडे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि खाली दक्षिणेकडे आपल्याला सेंट्रल अमेरिका इथे पाहायला मिळेल। 1810 मध्ये स्पेनपासून याला स्वातंत्र्य मिळालं होतं। जवळपास 300 वर्ष स्पॅनिश लोकांनी याच्यावर राज्य केलं होतं आणि एकदा याला न्यू स्पेन असं सुद्धा ओळखलं जायचं। म्हणजे जेव्हा स्पेनचं राज्य याच्यावर होतं तेव्हा याला न्यू स्पेन असं सुद्धा संबोधलं जायचं। पापुआ न्यू गिनीचा हा ध्वज आहे आणि आज त्याचं सुद्धा स्वातंत्र्य दिन आहे। ऑस्ट्रेलियापासून याला स्वातंत्र्य मिळालं होतं। तर याचं लोकेशन बघा, जगाच्या नकाशामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वर आपल्याला एक छोटासा प्रदेश पाहायला मिळेल। त्याचा जो एक आयलँड आहे, त्याचा जो राईट साईडचा भाग आहे तो आपला पापुआ न्यू गिनी म्हणून आपण त्याला ओळखत असतो आणि डावीकडचा जो भाग आहे त्याला इंडोनेशियाचा पार्ट म्हणजेच पापुआ असं म्हणून ओळखलं जातं।
झूम केल्यास आपल्याला पाहायला मिळेल पोर्ट मोरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची कॅपिटल आहे. उत्तरेकडचा जो प्रदेश आहे तिथे जर्मन लोकांचं राज्य होतं, ज्याला न्यू गिनी असं म्हटलं जायचं. आणि दक्षिणेकडचा जो प्रदेश आहे ह्या पापुआ न्यू गिनीचा, तिथे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि जी काही खालची आयलँड्स आहेत दक्षिणेकडची ती सुद्धा ब्रिटिशांनी इथे बळकावली होती आणि याला ब्रिटिश न्यू गिनी असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर वर्ल्ड वॉर फर्स्टमध्ये म्हणजे पहिलं जे महायुद्ध झालं होतं त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने जे वरचं नॉर्थ जे न्यू गिनी आहे ते त्यावर ताबा मिळवला होता. आणि हे जे पापुआ न्यू गिनी आहे ते जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं आयलँड म्हणून ओळखलं जातं. इथे लक्षात घ्या, टोरेस स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळेल, टोरेसचे सामुद्रधुनी, ज्याच्यामुळे हे पापुआ न्यू गिनी आणि खाली ऑस्ट्रेलिया हे वेगळे झालेले आहेत. तर हे लक्षात ठेवा. कोरल सी आणि वर याच्या आपल्याला दिसेल पॅसिफिक ओशनमध्ये याचं स्थान पाहायला मिळेल आणि टोरेस स्ट्रेटमुळे ही दोन जी देश आहेत ती वेगळी झाली आहेत. कुठली? पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया. याच्या पूर्वेकडे आपल्याला सोलोमन आयलँड पाहायला मिळेल. सोलोमन आयलँड ही खूप चर्चेत राहिलेला आहे, न्यूजमध्ये वारंवार येत राहिलेला आहे. US ने तिथे एम्बेसी स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोबतच सोलोमन आयलँड आणि चीनने आता काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यात बहुतेक त्यांनी एक ॲग्रीमेंट पण साईन केलेला आहे, ज्याच्यामुळे चीनचा हस्तक्षेप आता ही जे पॅसिफिक ओशन आहे त्यामध्ये वाळण्याची शक्यता इथे दर्शवली जात आहे. सोबतच वर बघा बिस्मार्क आर्किपेलॅगो आपल्याला पाहायला मिळेल. आर्किपेलॅगो म्हणजे काय त्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. ऑक्सफॅम इंडियाची रिपोर्ट आलेली आहे, इंडिया डिस्क्रिमिनेशन रिपोर्ट 2022. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 93% गॅप आहे अर्निंग्समध्ये, मेल आणि फिमेल यांच्या अर्निंग्समध्ये. सोबतच 98% गॅप आहे एम्प्लॉयमेंटमध्ये. म्हणजेच काय, जेंडर डिस्क्रिमिनेशनवर इथे फोकस करण्यात आलेला आहे आणि इथे असं सांगण्यात आलेलं आहे की जेंडर डिस्क्रिमिनेशन हे भारतामध्ये आजही प्रिव्हॅलंट आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या फिमेल्स आहेत त्या लेबर मार्केटपासून दूर आहेत. मग त्याची कारणंच त्यांनी सांगितलेली आहेत, जी सोसिएटल आणि पॅट्रिआर्कल माइंडसेटमुळे आहे. जी आपली आज स्थिती आहे ती पाहायला मिळते आहे. जरी एज्युकेशनल एक्सेलन्स असला स्त्रियांजवळ, त्यांच्याजवळ एक्सपिरियन्स असला, तरीही फॅमिली आणि सेफ्टी किंवा टायमिंग्सचे जी मॅटर्स आहेत त्यांच्यामुळे लेबर मार्केटपासून आजही स्त्रिया ह्या लांब राहिलेल्या आहेत. सगळ्याच कॅटेगरीमध्ये जे जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात आढळून आलेलं आहे. हे एक्स्ट्रीमली हाय कॅटेगरीमध्ये आता याला ठेवण्यात आलेलं आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंटचा रेट जर पाहायला गेला तर पुरुषांमध्ये 2.5 टाइम्स जास्त पाहायला मिळतो आहे. तर ही रिपोर्ट लक्षात ठेवा. ऑक्सफॅम इंडियातर्फे ही जारी करण्यात आलेली इंडिया डिस्क्रिमिनेशन रिपोर्ट 2022. 93% जी गॅप आहे ती अर्निंग्समध्ये आणि 98% गॅप एम्प्लॉयमेंटमध्ये सांगण्यात आलेली आहे. PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2022पर्यंत घरे आहेत ती ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रोव्हाइड करून देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. 2.9 कोटी घर निर्मितीचं इथे लक्ष होतं. 2016मध्ये ही जी स्कीम आहे ती आणण्यात आली होती आणि ही 2022पर्यंत कंप्लीट करायची होती. पण 2019च्या कोविड पॅन्डेमिकमुळे 2024 अशी हिची डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर ही न्यूज काय म्हणते आहे, जी स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत जी डिले करत आहेत, ही जी स्कीम आहे ती परिपूर्ण करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी डिले करत आहेत, तर त्यांना इथे फाईन दिला जाणार आहे, फाईन त्यांच्यापासून वसूल केला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड, ओडिशा, आसाम ही काही राज्य आहेत ते टार्गेटपासून आजही फार लांब आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ही जी PMAYG आहे हिच्याबद्दल आपण इथे जाणून घेऊयात, कारण परीक्षेमध्ये मेन प्रश्न जो येणार आहे तो ह्या स्कीममधूनच येणार आहे. न्यूजमधून आपल्याला कुठलाही प्रश्न पाहायला मिळणार नाही. तर कोविड-19च्या इम्पॅक्टमुळे ही जी स्कीम आहे ती अर्धवटच राहिलेली आहे. त्यानंतर याचे की पॉईंट्स आपल्याला पाहतील. जी ही स्कीम आहे 2016मध्ये लॉन्च करण्यात आली होती. कोणाद्वारे? मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटद्वारे. तर हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022 असा हिचा एम होता, जे आता 2024 असं झालेलं आहे. तर सगळ्यांना पक्कं घर प्रोव्हाइड करून देण्यासाठी जी होमलेस आहेत, जी कच्च्या घरात राहत आहेत किंवा ज्यांच्याकडे घरच नाही अशा लोकांना पक्कं घर प्रोव्हाइड करून देण्याचे इथे काम हाती घेण्यात आलेलं आहे. जी BPL आहेत म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन, जी कच्च्या घरात राहत आहेत त्यांना इथे असिस्टन्स प्रोव्हाइड करून दिल्या जाणार आहे, त्यांचं जे एक्झिस्टिंग घर आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करण्यासाठी. म्हणजे बेनिफिशरीज आपल्याला पाहता येतील SC, STs. त्यानंतर जी लेबरर आहेत, फ्री झालेली लेबर्स म्हणजे बॉन्डेड लेबरची प्रथा आपल्याकडे होती आणि त्याच्यातून जी फ्री झालेली लोकं आहेत त्यांना. नंतर विडोज किंवा जी डिफेन्स पर्सनल आहेत, जी मारल्या गेलेली आहेत, जी शहीद झालेली आहेत,
ती, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन रिटायर्ड असतील त्यांना आणि सोबतच जे डिसेबल पर्सन्स आहेत, मायनॉरिटीज आहेत त्यांना इथे इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. मग याचं कॉस्ट शेअरिंग हे सेंटर आणि स्टेटमध्ये डिवायडेड असणार आहे. तर नॉर्मल प्रदेश जो आहे आपला स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजसाठी 60:40 असा याचा रेशो असणार आहे. म्हणजेच काय, तर सेंटर 60% खर्च करणार आहे आणि 40% खर्च हा स्टेट्स किंवा युनियन टेरिटरीजला करायचा आहे. त्यासोबतच जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत आणि हिली स्टेट्स आहेत त्यामध्ये हा जो रेशो आहे तो 90:10 असा राहणार आहे. तर याच्यामध्ये काही फीचर्स पाहून घेऊयात. 25 स्क्वेअर मीटर इतका कमीत कमी एरिया असायला हवा. सोबतच हायजेनिक कुकिंग स्पेससुद्धा तिथे दिली जाणार आहे. जे युनिट असिस्टन्स होतं ते 70,000 होतं, जे आता 1.20 लाख इतकं करण्यात आलेलं आहे आणि हिली एरियासाठी ते 75,000 इतकं होतं, जे 1.30 लाख इतकं करण्यात आलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि मनरेगा अंतर्गत टॉयलेटची निर्मिती इथे केली जाणार आहे. सोबतच पाईप्ड ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, LPG गॅस कनेक्शन यांच्यानी ही परिपूर्ण अशी सुविधा इथे देण्यात येणार आहे. तर सोबतच आपण जे अर्बनसाठी चालवण्यात आलेली प्रधानमंत्री आवास योजना आहे तिच्याबद्दलही जाणून घेऊयात. तर जसं जी रुरल डेव्हलपमेंट आहे PMAY-G ही रुरल मिनिस्ट्रीद्वारे चालवण्यात येते. तर त्याच्या उलट जी अर्बन असेल PMAY-U जे असेल ते मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांच्याद्वारेही करण्यात येते आणि 708 प्रपोजल्स इथे अप्रूव्ह करण्यात आलेली आहेत, ज्यामध्ये 3.61 लाख हाऊसेसचं निर्माण इथे केलं जाणार आहे. याच्याबद्दल पाहायचं झाल्यास 112.4 घरांची निर्मिती करण्याचं इथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त PMAY-U अवॉर्ड्स दिले जातात ज्याच्यामध्ये 100 डेज चॅलेंज पाहायला मिळतो. जी युनियन टेरिटरीज, स्टेट्स किंवा लोकल अर्बन बॉडीज आहेत, जी बेनिफिशियरीज आहेत, ती ह्या स्कीमचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन करत असतील त्यांना हे PMAY-U अवॉर्ड्स 2021 100 डेज चॅलेंज हे प्रदान करण्यात येतं. तर प्रधानमंत्री आवास योजना ही एक फ्लॅगशिप मिशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. कोणाद्वारे राबवण्यात येते आपण पाहिलं, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स. 25 जून 2015 रोजी ही लॉन्च करण्यात आली होती आणि स्पेशली जी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स आहेत, लो इन्कम ग्रुप्स आहेत किंवा मिडल इन्कम कॅटेगरीज आहेत, स्लम ड्वेलर्स आहेत, त्यांच्यासाठी ही स्कीम आणण्यात आलेली आहे. PMAY-U चा कव्हरेज इथे लक्षात घ्या. जी स्टॅच्युटरी टाउन्स आहेत, नोटिफाईड प्लॅनिंग एरियाज आहेत, डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज किंवा अशा काही ऑथॉरिटी ज्या स्टेट लेजिस्लेशनच्या अंडरमध्ये येत असतात त्यांना इथे कव्हर करण्यात आलेलं आहे. इथे लक्षात घ्या, फक्त सिटी एरिया नाही तर ही सगळी जी नावं आता मी वाचली ती सगळी इथे कव्हर केली जाणार आहेत. एक्झाममध्ये कन्फ्युजिंग प्रश्न असा येऊ शकतो की जे अर्बन इथे जर आपल्याला नाव दिसलं तर आपण सिटीचा जो एरिया आहे त्यालाच इथे कन्सिडर करत असतो, पण असं नाही आहे. इथे टाउन्स पण कन्सिडर केल्या जातात, काही नोटिफाईड प्लॅनिंग एरियाज आहेत, डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज आहेत, स्पेशल एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज आहेत, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहेत, हे सगळं इथे कव्हर करण्यात आलेलं आहे. तर टॉयलेट्स, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी, किचन, गॅस वगैरे इत्यादींचं कनेक्शन इथे दिल्या जाणार आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एक विमेन एम्पॉवरमेंटला इथे खूप चांगला स्कोप पाहायला मिळतो. जसं की जे घर असणार आहे ते जी फिमेल मेंबर असणार आहे तिच्या नावावर असणार आहे किंवा जॉईंटमध्ये असणार आहे. म्हणजे तिथली जी मेन मोठी फिमेल असेल तिच्या नावावर किंवा सोबतच जॉईंट असं इथे नाव असणार आहे. आणि जी सिनियर सिटीजन्स असतात, डिजेबल पर्सन्स असतात, SC, STs, OBCs आहेत, मायनॉरिटी आहेत, सिंगल विमेन आहेत, ट्रान्सजेंडर आहेत किंवा वीकर आणि वल्नरेबल सेक्शन्समधली जी लोकं आहेत त्यांना इथे प्रिफरन्स देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन अंतर्गत एक स्कीम आणण्यात आलेली आहे, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस म्हणजे ARHCs. ही सुद्धा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स अंतर्गतच कार्य करत असते. याची 4 व्हर्टिकल्स आपल्याला पाहता येतील. 4 व्हर्टिकल्सवर ही डिपेंड करते. एक म्हणजे इन सिटू रिहॅबिलिटेशन ऑफ एक्झिस्टिंग स्लम ड्वेलर्स यूजिंग लँड ॲज अ रिसोर्स थ्रू प्रायव्हेट पार्टिसिपेशन. दुसरं म्हणजे क्रेडिट लिंक्ड सबसिडी. तिसरं आहे अफोर्डेबल हाऊसिंग अँड इन पार्टनरशिप आणि चौथा आहे बेनिफिशियरी लेड इंडिव्हिज्युअल हाऊस कन्स्ट्रक्शन किंवा एनहान्समेंट. तर आपण छान 360 डिग्रीने हे जे आर्टिकल आहे ते कव्हर केलेलं आहे. PMAY-G बद्दल इथे आलेलं आहे. काय सांगितलेलं होतं की जी राज्य सरकार ही जी प्रोग्राम आहे त्याला मीट करणार नाही, जे टार्गेट आहे त्याला मीट करणार नाही, त्यांच्यावर इथे फाईन ठोकण्यात येणार आहे. तर सोबतच आपण PMAY-U सुद्धा इथे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे येते जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत
त्यांच्यामध्ये शांतता स्थापन करण्याचे इथे बोलल्या जात आहे. अमित शहा यांच्याद्वारे हे स्टेटमेंट येत आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समधली जी आर्म्ड ग्रुप्स आहेत त्यांच्यासोबत बसून चर्चा करण्याबद्दल इथे ते बोलतात. त्याच्यासोबतच ती करंट प्रॉब्लेम इथे डिस्कस करत आहेत. जी बॉर्डर डिस्प्यूट्स आहेत, इन्सर्जन्सीज आहेत, ऑटोनॉमीचे डिमांड्स तिथे नेहमी उठत असतात. त्यांच्यासाठी शांती आणि समाधानासाठी आपण इथे प्रयत्न करू असं बोललं जात आहे. सोबतच मागच्या 3 वर्षात व्हायलेन्स कमी होताना आपल्याला दिसतंय. 93% जे इम्प्लिमेंटेशन आहे, जी काही ॲग्रीमेंट्स करण्यात आलेली आहे त्यांचं 93% इम्प्लिमेंटेशनसुद्धा इथे करण्यात आलेलं आहे. 2014मध्ये 824 इन्सर्जन्सी केसेस आपल्याला पाहायला मिळतात, जी आता 158 इतक्यावर आलेली आहेत आणि सिव्हिलियन किलिंग जी 212 होती ती आता 6 इतकी झालेली आहेत. 7,000 पेक्षा जास्त वेपन्स तिथली जी आर्म्ड ग्रुप्स आहेत त्यांच्याद्वारे इथे सरेंडर करण्यात आलेली आहे. त्यानंतर जे अफस्पा आहे, AFSPA हे सुद्धा रिलॅक्स करण्यात आलेलं आहे. तिथे जी टेररिझम आहे त्याला टेररिझम फ्री बनवण्याचं लक्ष इथे ते सांगत आहेत. तर ही जी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत आपल्याकडे नेहमीच वादात असतात, तर त्यांचं लोकेशन आपण पाहून घेऊयात आणि सोबतच त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण काय स्कीम्स चालवल्या आहेत तेही इथे पाहून घेऊयात. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि सिक्कीम ह्या 8 जो स्टेट्स आहे यांचा ग्रुप आपण नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स म्हणून ओळखत असतो. ही 7 सिस्टर्स झाली. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम ही 7 सिस्टर्स आणि सिक्कीम आणि याला आपण ब्रदर असं म्हणतो. 7 सिस्टर्स प्लस ब्रदर हा जो एरिया आहे तो नॉर्थ ईस्टर्न स्टेट म्हणून ओळखला जातो. तर हा आपल्या भारताशी एका छोट्याशा अरुंद पट्ट्याने असा जोडलेला आहे, जो 22 किलोमीटर लांबीचा हा पट्टा आहे. त्याला आपण चिकन नेक असं म्हणत असतो. त्यानंतर बघा, बांगलादेश, म्यानमार आणि वर चायना सोबतच भूटान, नेपाळ इतक्या इंटरनॅशनल बाउंड्रीजशी हा जो प्रदेश आहे तो जुळलेला आहे. तिबेट ऑटोनॉमस रिजन, नेपाळ, भूटान, म्यानमार, बांगलादेश यांनी बाउंड असा हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. बायोडायव्हर्सिटीने रिच असा हा प्रदेश 22 किलोमीटर एका नॅरो सिलिगुडी कॉरिडॉर ज्याला आपण म्हणतो त्याच्याने हा जुळलेला आहे. आपला जो मेन पार्ट आहे भारताचा त्याच्याशी. आणि हे जे कॉरिडॉर आहे भूटान, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याने नेहमीच इन्फ्लुएन्स्ड आपल्याला पाहायला मिळतो. जी 99% इंटरनॅशनल बॉर्डर्स आहेत ती ह्या छोट्याशा प्रदेशात आपल्याला पाहायला मिळतात. 8% भूभाग आणि 4% पॉप्युलेशन आपल्या भारताची इथे पाहायला मिळत असते. तर ही इन्सर्जन्सी इथे आपण नेहमी अनुभवतो. ही इन्सर्जन्सी म्हणजेच काय, तर बंड किंवा जी आर्म स्ट्रगल असतात ती होणे, वारंवार तिथली सोसायटी, तिथली जी ग्रुप्स असतात ती होणे आणि त्याच्यामध्ये पब्लिकचा सहभागसुद्धा असणे, त्याला आपण इन्सर्जन्सी असं म्हणत असतो. मग याच्यासाठी काय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत? एक म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स कुठलं, ते म्हणजे फंडिंग. इथे काय होत असते, एक्सॉर्शन, आर्म्स आणि ड्रग्स स्मगलिंगपासून इथे फंडिंग मोठ्या प्रमाणात होत असते. सोबतच मल्टी एथनिक रिजन आपल्याला हा पाहायला मिळतो. म्हणजेच 40 मिलियन लोक जी आहेत त्याच्यामध्ये 653 ट्रायबल ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतात. 635 पैकी 213 ट्रायबल ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतात. 40 मिलियन लोकांचा इथे समावेश आहे. त्यानंतर इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतं. सोबतच जी आर्म्स आणि ॲम्युनिशन आहे त्याच्यासाठी एक इझी अवेलेबिलिटी पाहायला मिळते नेबरिंग कंट्रीजपासून. जसं आपण पाहिलं म्यानमार, बांगलादेशवर चीन वगैरे, तिथनं हे आरामात यांना अवेलेबिलिटी इथून मिळत असते. त्यानंतर जी आपण मायग्रेशन्स पाहत असतो ती स्पेशली ह्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे डेमोग्राफिक चेंजेस तिथे पाहायला मिळतील. सोबतच जी म्यानमारची बॉर्डर आहे त्याची पोरोसिटी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच काय, तर इझिली तिथून ये जा होऊ शकते. त्यानंतर एक्सटर्नल सपोर्ट, इंटरनल डिस्प्लेसमेंट आणि मेन आहे ते गोल्डन ट्रायंगल. गोल्डन ट्रायंगलमध्ये कुठल्या कंट्रीज येतात ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथून काय होत असतं, जे गोल्डन ट्रायंगल आहे आणि एक गोल्डन आपल्याकडे क्रिसेंट आहे आणि ह्या दोघांच्यामध्ये आपला भारतमध्ये फसतो आहे. तर हे गोल्डन ट्रायंगल आणि गोल्डन क्रिसेंट यामध्ये अफूची शेती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि तिथून संपूर्ण युरोपला हे अफू जे आहे, ओपियम जे आहे त्याचं प्रोव्हाइड करण्यात येतं आणि भारत हा मध्ये सापडतो. त्याच्यामुळे ही जी बाउंड्रीज असतात ती आपली अतिशय वल्नरेबल आहेत ड्रगिंगसाठी, स्मगलिंगसाठी. तर हे ग्लोबल ट्रायंगलमधल्या ज्या कंट्रीज आहेत ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सोबतच जी एक्सरसाइजेस आहेत इंडियन आर्मीची, त्याच्यामुळे जी एफस्पा वगैरे आपण बघतो त्याच्यामुळे सुद्धा इथे इन्सर्जन्सी नेहमी आपल्याला पाहायला मिळत असते. त्यानंतर आपण काही पीस एफर्ट्स पण केले असतील ह्या एरियामध्ये शांतता स्थापन करण्यासाठी. त्याच्यासाठी 9 पॉईंट ॲग्रीमेंट करण्यात आलेला आहे. सोबतच 16 पॉईंट ॲग्रीमेंट
आणि शिलाँग अकॉर्डसुद्धा करण्यात आलेला आहे. 2015मध्ये नागा पीस अकॉर्ड करण्यात आलेला आहे. मग काही मेजर इनिशिएटिव्ज आहेत आपल्या भारतातर्फे ह्या नॉर्थ ईस्ट रिजनसाठी राबवण्यात येतात. ती म्हणजे बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हिल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन इन सिक्स्थ स्केड्यूल. जे सिक्स्थ स्केड्यूल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं, त्यामध्ये जी ट्राईब्स आहेत त्यांच्या राईट्सचीच नाही तर तिथल्या प्रदेशाच्या ऑटोनॉमीची सुद्धा इथे बोलल्या जातं, ऑटोनॉमीचं सुद्धा इथे बोललं जातं. त्यानंतर प्रोटेक्टेड एरिया परमिट ॲक्ट ईस्ट पॉलिसी. लक्षात घ्या, ॲक्ट ईस्ट पॉलिसी आणि लुक ईस्ट पॉलिसी यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर ॲक्ट ईस्ट पॉलिसी ही जी आहे आपल्या भारताची आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी. त्यानंतर नॅशनल वॉटरवेज 2 जे आहे ते इथे सँक्शन करण्यात आलेलं आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. रेल्वेज आणि एअरपोर्ट्सचं डेव्हलपमेंटसुद्धा इथे करण्याबाबत बोलल्या जात आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कंट्रीजच्या इन्व्हॉल्वमेंटने सुद्धा आपण नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी इंडिया, म्यानमार, थायलंड म्हणजेच IMT यांच्यामध्ये एक ट्रायलॅटरल हायवे प्रपोज करण्यात आलेला आहे. त्यानंतर कलादान प्रोजेक्ट आहे इथे, जे की लुक ईस्ट पॉलिसीच्या अंतर्गत येत असतं, ज्यामध्ये स्पेशली नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आणि आसियान रिजनला आपण कनेक्ट करण्याबद्दल बोलत असतो. त्यानंतर जे सितवे पोर्ट आहे म्यानमारचं ते डेव्हलप करण्याकडे आपण भर दिलेला आहे. बांगलादेश, चायना, इंडिया, म्यानमार कॉरिडॉर प्रस्थापित केला जाणार आहे आणि आगरतळा अखुआरा म्हणजेच बांगलादेशमधला अखुआरा ते आगरतळा असं रेल लिंक फॉर्म करण्याबाबतही इथे बोलल्या जात आहे. त्यानंतर वळूयात आपल्या नेक्स्ट न्यूजकडे. तामिळनाडू सरकारने ब्रेकफास्ट स्कीम आणलेली आहे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तर इथे जे चीफ मिनिस्टर आहेत तामिळनाडूचे, त्यांनी म्हटलेलं आहे ही जी ब्रेकफास्ट स्कीम आहे ती फ्रीबी किंवा चॅरिटी किंवा गिफ्ट नाही आहे, तर ती लोककल्याणकारी अशी स्कीम आहे. तर बघा, भरपूर दिवसानंतर फ्रीबी किंवा फ्रीबीज ही टर्म आपल्या न्यूजमध्ये परत एकदा आलेली आहे. मागे काही दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात फ्रीबी ही टर्म आलेली होती, तेव्हा मी हे एक्सप्लेन केलं होतं. पण आज परत एकदा ही आलेली आहे, त्याला एकदा व्यवस्थित आज फ्रीबी ही जी टर्म आहे ती समजून घेऊयात. वोटर्सला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी स्पेशली जी पॉलिटिकल पार्टीज असतात ती अशी काही फ्रीबीज आणत असतात, ज्यामध्ये काय केलं जातं की जी इलेक्ट्रिसिटी असते किंवा लॅपटॉप्स, बायसिकल्स, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस ही सगळी फ्रीमध्ये त्यांना, फ्री ऑफ कॉस्टमध्ये यांना दिली जातात. त्याला आपण फ्रीबीज असं म्हणत असतो. एक कन्व्हिनियंट मेथड आहे लोकांचं जे माइंड असतं ते आपल्याकडे डायव्हर्ट करून घेण्यासाठी. त्याच्यामुळे बघा, याच्या विरोधात आणि याच्या सपोर्टमध्ये काही पॉईंट्स आहेत. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की हे कल्चर आलं कुठून आणि कशामुळे हे आपल्या भारतात पाहायला मिळतं. तर सगळ्यात पहिले क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. ही पॉईंट्स लक्षात ठेवा. एक एक पॉईंट मी डिस्क्राईब करत जाणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित ऐकत चला. तर बघा, पहिलं पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळेल क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, मायोपिक ओपिनियन ऑफ मासेस, हिस्टोरिकल बॅगेज, कन्सिलमेंट ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स आणि डॉमिनो इफेक्ट. तर क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्समध्ये पाहायचं झाल्यास एक रिपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळेल. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यामध्ये काय सांगितलेलं आहे की जी MPs आहेत लोकसभेची, करंट लोकसभेची म्हणजे त्यावेळेसची 233 MP इथे क्रिमिनल चार्जेस ती फेस करताना दिसली होती. आणि मग अशी लोकं जी असतात ती लिकर, मनी, गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करून वोटर्सला आपल्याकडे वळवून घेण्याचं काम करत असतात. त्यानंतर मायोपिक ओपिनियन म्हणजेच काय, तर आपण जे आहोत ह्युमन बिंग्स जे आहोत ते शॉर्ट टर्म हॅपीनेसेसकडे जास्त फोकस करतो. लाँग टर्म हॅपीनेसेसकडे आपण तेवढं लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळेच काय, तर ही फ्रीबीज देण्यासाठी एनकरेज होत असतात जी पॉलिटिकल पार्टीज असतात ती. हिस्टोरिकल बॅगेज पाहायचं झाल्यास जर मागच्या पार्टीजने खूप चांगलं फ्रीबीज दिलं असेल लोकांना, त्याची सवय पडली असते आणि त्याच्यामुळे मग काय, ज्या नवीन पार्टीज असतात त्यासुद्धा हे देण्याचे इथे प्रयत्न करत असतात. जे ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे त्याला लपवण्यासाठी सुद्धा फ्रीबीचा वापर केला जातो. आणि डॉमिनो इफेक्टमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जी जुन्या आणि मोठ्या पार्टीज असतात त्यांना इथे खूप जास्त फ्रीबीज देण्याची, खूप जास्त लोकांना आपल्याकडे वळवून घेण्याची गरज नसते. पण ज्या नवीन आणि छोट्या पार्टीज असतात, ज्या नवीन उदयास आलेल्या असतात, त्यांना हे जे आहे स्वतःकडे अटेन्शन मिळवून घेण्यासाठी यांना फ्रीबीजचा इथे वापर करावा लागतो. याच्या सपोर्टमध्ये काही आर्ग्युमेंट्स आपल्याला पाहायला मिळतील, जसं वेलफेअर स्टेटच्या निर्माणासाठी हे आवश्यक आहे. त्यानंतर जी इनइक्वालिटी आहे सोसायटीमध्ये, ऑक्सफॅम रिपोर्ट 2021 नुसार 2021मध्ये जी हाऊसहोल्ड्स आहेत त्यांची इन्कम 84% कमी झालेली पाहायला मिळते. तर त्याच कालावधीमध्ये
जी 102 आपल्याकडे बिलियनियर्सची संख्या होती ती 142 इतकी झालेली आहे. तर ही जी इनइक्वॅलिटी आहे त्याला भरून काढण्यासाठी सुद्धा, त्याला ब्रीच करण्यासाठी सुद्धा ह्या जे फ्रीबीज असतं त्याचा उपयोग होतो असं सांगितलं जातं. त्यानंतर बघा, कोणाची जमीन जाते एखाद्या प्रोजेक्टमध्ये, डॅम बनवण्यामध्ये, एखादं बिल्डिंग स्ट्रक्चर बनवण्यामध्ये किंवा कुठलीही वेलफेअर स्कीम चालवण्यामध्ये एखाद्याची जी जागा जाते ती मार्जिनलाइज्ड सेक्शनचीच जाते. म्हणजे काय, जी लोकं असतात, जी मिडल क्लास लोकं असतात त्यांचीच ही जागा जात असते. मग हे जे सॅक्रिफाईस केलं जातं मार्जिनलाइज्ड सेक्शनद्वारे, मग त्यांच्यासाठी एक भरपाई म्हणून ह्या फ्रीबीजकडे इथे पाहिलं जातं. सोबतच वर्ल्ड बँक जी आहे ती फ्रीबीजला सेफ्टी नेट असं संबोधते. कोविड-19च्या वेळी जे कुशन देण्यात आलं, ही एमर्जन्सीजमध्ये कामात येणारी अशी जी असते गोष्ट, त्याला पण फ्रीबीजचा इथे सपोर्ट केला जातो. त्यानंतर आपली जी इकॉनॉमी असते त्याला पुश करण्याचं काम देखील हे करत असते. कारण इथे फ्री एज्युकेशन दिलं जातं, हेल्थ केअर सर्व्हिसेसकडे इथे लक्ष दिलं जातं. त्याच्यामुळे इथे काय प्रॉडक्टिव्हिटी वाढत जाते, इन्क्रीज होत असते आणि इकॉनॉमिक पुश आपल्याला मिळत असतो. जी रिच लोकांना इन्सेंटिव्हज म्हणून प्रोव्हाईड केलं जातं. म्हणजे काय, कंपनीज वगैरे जे असतात, फॅक्टरीज असतात, त्यांना इन्सेंटिव्हज दिलं जातं. 2006 पासून 4 ते 6 लाख कोटी रुपये इतकं इन्सेंटिव्हज ह्या बड्या कंपनींना देण्यात आलेलं आहे. तर इथे असाच प्रश्न उठतो, की जर मोठ्या लोकांना इन्सेंटिव्हज देण्यात येतो, तर मग गरिबांना फ्रीबीज का नाही? इथेही हे एक पॉईंट आपल्याला सपोर्टमध्ये पाहायला मिळेल आणि सोशल स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं सुद्धा काम फ्रीबीजमुळे होऊ शकतं. त्यानंतर अगेन्स्टमध्ये काही पॉईंट्स आहेत तेही पाहून घेऊयात. डेमोक्रेसीचा जो स्पिरिट असतो त्याला अंडरमाइन करण्याचं काम फ्रीबीजमुळे होऊ शकतं. म्हणजे काय, फ्री अँड फेअर इलेक्शन्सकडे इथे दुर्लक्ष होतं. जी लोकं फ्रीबीज देतात त्यांच्याकडे वोटर्स जास्त प्रमाणात वळत असतात आणि त्यामुळे इथे परफॉर्मन्सच्या बेसिसवर नाही तर एका लालसेपोटी इथे वोट दिला जातो. त्यानंतर प्रॉडक्टिव्हिटीमध्ये फॉल होऊ शकतो. जसं आता मला सपोज माहिती आहे की मी जे लोन घेणार आहे ते माफ होणार आहे. हेही एक फ्रीबीजचाच प्रकार आहे, लोन वेवर ज्याला आपण म्हणतो. तर माझ्या प्रॉडक्टिव्हिटीमध्ये म्हणजे ते युज्युअल आहे की तिथे फॉल पाहायला मिळेल. त्यानंतर स्टेट्सवर आपल्याला फिस्कल जे असतं स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं एक्झाम्पल आपल्याला खाली बघायला मिळेल. बघा, तामिळनाडू सरकारने फ्रीबीज खूप मोठ्या प्रमाणात वापरलं होतं. इथे दिलं होतं लोकांना आणि त्याच्यानंतर मग खूप जास्त प्रमाणात त्यांना फिस्कल स्ट्रेस इथे फेस करावा लागला होता. जी ऑनेस्ट टॅक्स पेयर्स असतात त्यांचं डिस्करेजमेंट इथे पाहायला मिळू शकेल आणि बँकिंगसारखे जे सेक्टर्स असतात त्यांचं कोलॅप्ससुद्धा पाहायला मिळेल. लोन वेवर सारख्या स्कीममुळे ही जी बँकिंग सेक्टर्स असतात ती इथे कोलॅप्स होत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. आता इथे तुम्ही म्हणाल रिसोर्सेसचा वेस्टेज इथे कुठून आला? तर बघा, आपली ही ह्युमन टेंडन्सी आहे, आपण मानव आहोत आणि आपली ही टेंडन्सी आहे की जर एखादी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळत असेल तर तिचं आपण ओव्हर एक्सप्लॉयटेशन करत असतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आपल्याला फ्रीमध्ये दिली जाते. त्यानंतर ज्या सायकल्स, बायसिकल्स असतात, लॅपटॉप्स असतात किंवा कुठल्याही सेवा असतील त्या फ्रीमध्ये दिल्या जातात आणि त्याचा मग आपण ओव्हर एक्सप्लॉयटेशन करत असतो. ज्यामुळे जे आपलं एन्व्हायर्नमेंट आहे त्याच्यावर स्ट्रेस आपल्याला पाहायला मिळतो. नीती आयोगाच्या म्हणण्यानुसार 21 मेजर सिटीज आहेत ज्यामध्ये ग्राउंड वॉटर जे आहे ते पूर्ण आता संपण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यासाठी काय स्टेप्स आपल्याला घ्यायला पाहिजे? हे जे फ्रीबीज आहे ती समस्या कशी आपल्याला सोडवून काढता येईल? तर जी इंटरनल पार्टी डेमोक्रेसी आहे त्याला इथे स्ट्रेंथनिंग करणे महत्त्वाचं आहे. त्याचं मजबूतीकरण इथे आपल्याला करावं लागेल. सोबतच जी इलेक्शन कमिशन आहे त्यांना जास्त पॉवर देण्याची गरज आहे. जेणेकरून अशी पार्टी किंवा असा व्यक्ती जो फ्रीबीज म्हणजे अननेसेसरी फ्रीबीज देत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी इथे पॉवर देण्याबाबत बोललं जात आहे. जॉब क्रिएशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त भर दिला गेला पाहिजे. पब्लिक एक्सपेंडिचरची एफिशियन्सी वाढवली गेली पाहिजे. ब्लॅक मनी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. जी काही स्पेंडिंग्स इथे होत असतात ती फ्रीबीजसाठी जास्त होत असतात, त्याच्याकडे सुद्धा इथे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं पण थोडं वेळ लागेल असं म्हणजे ॲटिट्यूडिनल चेंज. तर एक सगळ्या लेवलवर एक रोबस्ट मॉरल एज्युकेशनची आपल्याला गरज आहे. तर हे सगळं आपण आज बघितलं. फ्रीबीजबद्दलचा पूर्ण एक 360 डिग्री डेटा इथे मी प्रोव्हाइड करून दिला आहे. याच्याच रिलेशनमध्ये एक्सप्लेनरवर आपला एक लेख आलेला आहे जी तामिळनाडूमध्ये ब्रेकफास्ट स्कीम चालवली जाते आहे त्याच्याबद्दल. तर बघा, क्लास 1 to 5 जी गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये ही स्कीम चालवली जाणार आहेत आणि 1.14 लाख स्टुडंट्सला याचा फायदा होईल असं सांगितलं जात आहे. जवळपास 1545 शाळांचा इथे समावेश असेल, ज्यामध्ये 417 म्युनिसिपल कॉर्पोरेशन
163 म्युन्सिपालिटी आणि 728 तालुका आणि पंचायत लेवलच्या स्कूल्स आपल्याला पाहायला मिळतील. 33.56 कोटी रुपये इतका हा खर्च ह्या स्कीमचा असणार आहे. मग याचं इम्पॅक्ट काय, तर 1982 मध्ये पहिल्यांदा जेव्हा MDM म्हणजे मिड डे मील जी स्कीम आणण्यात आलेली होती, त्याच्यामुळे 10% एनरोलमेंटची वाढ आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये 12% वाढ मुलांची आणि 7% वाढ ही मुलींमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शाळेमध्ये जे एनरोलमेंट होत असतं त्याच्यामध्ये. याचा मेन जो फोकस असणार आहे तो ॲनिमियावर असणार आहे, जो मेन फोकस. तर बघा, जी नॅशनल हेल्थ सर्व्हे होता आपलं 4थ्या क्रमांकाचं, म्हणजे मागच्या वर्षी 2021 मध्ये, त्याच्यामध्ये 50% मुलांमध्ये ॲनिमियाची समस्या आपल्याला आढळून आलेली आहे. आणि ही जी 5वी रिपोर्ट आहे 2022 ची, त्याच्यानुसार 57% मुलांमध्ये आपल्याला ही ॲनिमियाची समस्या पाहायला मिळते. तर हे ॲनिमिया नेमकं काय आहे ते आपल्याला मुख्यत्वे ह्या आर्टिकल थ्रू अभ्यासून घ्यावयाचं आहे. तर ॲनिमिया म्हणजे काय, जिथे हिमोग्लोबिन जे असतं आपलं त्याची क्वांटिटी इथे कमी होऊन जात असते. म्हणजेच काय, तर आपल्या रेड ब्लड सेल्स जी असतात, RBC असतात, ती कमी होऊन जातात. मग याच्यामुळे काय, टायर्डनेस फील होणे, कोल्ड, डिझीनेस, इरिटेबल शॉर्ट ब्रीथ होणे आणि असे काही सिम्पटम्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. स्पेशली आयर्न, फॉलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिन B12 जे आहे त्याच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवू शकते. लहान मुलं आणि विमेनमध्ये आपल्याला ही जी समस्या आहे ती प्रिव्हॅलंट पाहायला मिळते. स्त्रियांमध्ये स्पेशली मेन्स्ट्रुअल सायकलमुळे जी आयर्नची कमी होते ती याच्यामुळे पाहायला मिळते. सोबतच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आयर्नची कमतरता पाहायला मिळते. त्यानंतर जी ओव्हर डिपेंडन्सी आहे आपली कशावर, राईस आणि व्हीट, ही 2च मुख्यत्वे करून आपण आपल्या आहारात घेत असतो आणि त्याच्यामुळे आयर्नची कमतरता पाहायला मिळते. तर काय असायला हवं, याच्याऐवजी व्हीट आणि राईसच्या ऐवजी जी मिलेट्स असतात, ज्वारी, बाजरी किंवा नाचणी सारखे जे पदार्थ असतात, जी मिलेट्स असतात, कोअर्स ग्रेन्स असतात, त्यांचा जास्तीत जास्त वापर आपल्या डाएटमध्ये करायला हवा. सोबतच लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन व्हेजिटेबल्स यांचं डॉमिनन्स आपले जे फूड असतं, आपलं जे डाएट असतं त्याच्यामध्ये असायला हवं. त्यानंतर आपण स्कीम चालवलेली आहे ॲनिमियाला दूर करण्यासाठी. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अंतर्गत ॲनिमिया मुक्त भारत प्रोग्रॅम, ज्यामध्ये सगळ्या एज ग्रुपचा आपण इथे इन्क्लूड केलेला आहे. आणि ही जी मेकॅनिझम आहे जी ॲनिमियाशी लढण्याची, त्याच्यावर जास्त इथे फोकस केला जाणार आहे. त्यानंतर बघा, एडिटोरियलकडे वळूयात. आजच्या एडिटोरियलवरही स्पेशल असं काही महत्त्वाचं नाही आहे जे आपण अभ्यासू शकू. तर सगळं पॉलिटिक्स आहे आणि इथे इलेक्ट्रिक बसबद्दल दिलेलं आहे. त्याच्यानंतर डेटा पॉईंटसुद्धा आज तितका महत्त्वाचा नाही आहे. तर आपल्याला एक्सप्लेनरवरच टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्टमध्ये एक खूप चांगला आपल्याला लेख इथे पाहायला मिळेल. जे EEF आहे, ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम, त्याच्याबद्दल इथे खूप चांगली माहिती देण्यात आलेली आहे. याची मीटिंग झाली होती आता 5 ते 8 ऑक्टोबर, ही 4 दिवसांची मीटिंग होती. व्लादिवोस्तोक, रशिया येथे ही पार पडली 4 दिवसांची मीटिंग. आणि त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आले आणि सोबतच हे EEF जे आहे ते काय आहे, त्याचा मेन उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊयात. 7व्या क्रमांकाची ही मीटिंग होती, ज्यामध्ये 2729 ॲग्रीमेंट्सची प्लॅनिंग करण्यात आलेली आहे. 2017 मध्ये ही जी ॲग्रीमेंट्स होती त्यांची संख्या 217 इतकी पाहायला मिळते. 2021 मध्ये 380 ॲग्रीमेंट्स आणि 2022 मध्ये तब्बल 2729 ॲग्रीमेंट्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही EEF काय आहे ते जाणून घ्यावं लागेल. ही एक इंटरनॅशनल फोरम आहे जी दरवर्षी व्लादिवोस्तोक, रशिया येथे हिचं आयोजन केलं जातं. 2015 मध्ये जे व्लादिमीर पुतिन जे आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष, त्यांच्याद्वारे ही इथे असं दरवर्षी काहीतरी असं सेलिब्रेट करण्याचं त्यांच्याद्वारे इथे ठेवण्यात आलं होतं. तर ही जी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम आहे ही स्पेशली जो रशियाचा ईस्टर्न मोस्ट पोर्शन आहे, फार ईस्ट जो पोर्शन आहे त्याच्यावर फोकस करत असते. रशियाच्या मॅपमध्ये पाहिल्यास इथे पश्चिमेकडे आपल्याला मॉस्को पाहायला मिळत आहे. तर त्याच्या अगदी अपोजिट म्हणजे पूर्वेकडचं जो पोर्शन आहे, कामचटका पेनिन्सुला वगैरे, तर ह्या पोर्शनमध्ये आपल्याला जो आहे हा पोर्शन, त्याला आपण ईस्टर्न रशिया असं म्हणून ओळखत असतो. आणि ह्याच जो एरिया आहे याच्यावर ही जी EEF आहे इथे फोकस केला जातो. एशिया पॅसिफिक रिजन आणि जी आसियान कंट्रीज आहे त्यांच्यावर इथे मेन भर दिला जातो. तर आपल्याला इंडियाचा रोल इथे पाहायचा आहे. इथे नेमकं म्हणजे काय केलं जातं, जो फार ईस्ट रिजन आहे रशियाचा, जे आपण आता मॅपमध्ये पाहिलं, तिथे जी डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज आहेत ती फार कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर तिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट व्हावी त्यासाठी म्हणून ही परिषद दरवर्षी इथे आयोजित केली जाते. तर यामध्ये भारताचा रोल आपल्याला पाहता येईल की इंडिया जो आहे तो इंटरेस्टेड आहे इथे इन्व्हेस्ट करण्यासाठी, कारण इथे पेट्रोलियम रिसोर्सेस आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.
त्यानंतर चेन्नई ते व्लादिवोस्तोक असा आपण एक बेल्ट इथे तयार करणार आहोत, जो की एक ऑल्टरनेटिव्ह ट्रान्सपोर्टेशनचं हे माध्यम असणार आहे. आणि सी रूट हा जो आपण डेव्हलप करणार आहोत तो सुएझ कॅनलला एक ऑल्टरनेटिव्ह इथे मानला जात आहे. त्यानंतर बघा हे जे फार ईस्ट रशिया आहे ते रिजन म्हणजेच काय तर लेक बैकाल इथे पाहायला मिळेल. एक फ्रेश वॉटर लेक आहे. सगळ्या जगातला सगळ्यात मोठा हा फ्रेश वॉटर लेक आपल्याला पाहायला मिळेल. रशियाच्या एकूण भूभागाच्या 1/3 इतका हा एरिया मानला जातो. 5% जी रशियाची GDP आहे त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन याचं जे ईस्टर्न पोर्शन आहे त्याचं मानलं जातं आणि एशियासाठी हा एक गेटवे आहे असं सुद्धा इथे कन्सिडर केलं जातं. तर फिश, ऑइल, नॅचरल गॅस, वूड, डायमंड्स आणि जे काही अदर मिनरल्स आहेत त्यांचा भरपूर मोठा साठा इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर सगळ्यात मोठा फोकस ही जी मीटिंग झाली त्यातला सगळ्यात मोठा फोकस हा इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्टेशन, मिनरल एक्सकॅव्हेशन, कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट्सकडे इथे जास्त भर देण्यात आलेला आहे. तर यावर्षी आपण पाहिलं जसं फार ईस्ट रशिया आणि सोबतच एशिया पॅसिफिक रिजन आणि आसियान कंट्रीजवर इथे भर देण्यात आलेला आहे. ह्या एरियामध्ये 90% इतकं इन्व्हेस्टमेंट हे चायनाचं पाहायला मिळतं. हा सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे, ज्याने BRI आणि पोलार सी रूट यांच्याद्वारे इथे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो साऊथ कोरियाचा. तो सुद्धा इथे मागे नाही. त्याची इन्व्हेस्टमेंट दिवसेंदिवस इथे इन्क्रीज होते आहे. स्पेशली शिप बिल्डिंग, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट्स असतात त्याच्यामध्ये, गॅस लिक्विफाईंग प्लांट्स आणि सोबतच ॲग्री आणि फिशरीज ह्या क्षेत्रामध्ये साऊथ कोरिया इथे इन्व्हेस्टमेंट करताना दिसतो. जपानचंही इन्व्हेस्टमेंट इथे पाहण्यासारखं आहे. इथे जे शिंझो ॲबे यांच्या वेळेस जे इन्व्हेस्टमेंट होतं ते आता तेवढं नाही राहिलं आहे. तरीसुद्धा रशियन ऑइल आणि गॅसमध्ये जपान नेहमीच इंटरेस्टेड राहिलेला आहे. ॲग्रो टेक्नॉलॉजी वरही याचा जास्त भर आपल्याला पाहायला मिळतो. एक कुरिल आयलँड आहे, ते जगाच्या नकाशात तुम्हाला शोधायचं आहे. कुरिल आयलँड त्याच्यामुळे जपान आणि रशिया यांच्यामध्ये नेहमी आपल्याला डिस्प्यूट पाहायला मिळतो, कारण दोन्ही देश जे आहेत त्या कुरिल आयलँडवर आपलं स्वामित्व इथे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग भारत हे जे ईस्ट रशिया आहे याच्याकडे कसं बघतो तर ट्रेड, कनेक्टिव्हिटी, इन्व्हेस्टमेंट आणि एनर्जी सोबतच फार्मास्युटिकल्स याच्यामध्ये कॉपरेशन आपल्याला पाहायला मिळतं. मेरीटाईम कनेक्टिव्हिटी, हेल्थ केअर, टुरिझम, डायमंड इंडस्ट्री आणि जे आर्टिक रिजन आहे त्याच्यासाठी सुद्धा भारत इथे इंटरेस्टेड आहे. त्यानंतर जे गुजरातचं बिझनेस रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि सोबतच रिपब्लिक ऑफ साखा यांनी मिळून एक ॲग्रीमेंट लॉन्च केलेला आहे, जो डायमंड आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवर इथे भर देणार आहे. त्यानंतर बघा भारतासाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उद्भवतो तो इथे, म्हणजेच काय EEF आणि IPEF या दोघांचाही भारत हा सदस्य आहे. म्हणजेच जे इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारत हा मेंबर कंट्रीज आहे. तर EEF हे रशियाद्वारा लीड केलं जातं आणि IPEF हे USद्वारा लीड केलं जातं. म्हणजे दोन्ही एकमेकांचे अपोजिट येथे आपल्याला पाहायला मिळतात. तर जिओग्राफिकल कव्हरेज आणि पार्टनरशिप ह्या दोन्हीमध्ये ह्या दोन ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या वेगळ्या आहेत आणि भारत हा दोन्ही कंट्रीजचा मेंबर असल्यामुळे त्याला इथे बॅलन्स करणे एक मोठी तारेवरची कसरत इथे होणार आहे. जे IPEF आहे त्याचे 3 पिलर्स आपण साईन केले. त्या दिवशी आपण पाहिलं होतं न्यूजमध्ये 3 पिलर्स आपण साईन केले होते आणि एक चौथा पिलर होता ट्रेडचा, त्याला आपण सध्या साईन केलेलं नाही आहे. आपण बाकी देशांवर त्यांचा काय इफेक्ट होतो ट्रेडचा ते पाहिल्यानंतर त्याचं ॲनालिसिस केल्यानंतर आपण ते ट्रेड जे आहे ते आपण साईन करणार आहोत. म्हणजे 4 पिलरवर हे जे IPEF आहे ते उभारलेलं आहे. त्यापैकी 3 जी पिलर्स आपण साईन केलेली आहे ती तुम्हाला सांगायची आहेत कुठली पिलर्स आहेत ती. तर हे IPEF जे आहे ते एक व्हायटल प्लॅटफॉर्म आहे. आपलं जे प्रेझेन्स आहे इंडो पॅसिफिक ओशन जे रिजन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथन एक आपली प्रेझेन्स जी आहे ती स्ट्रेंथन करण्यासाठी हे एक व्हायटल प्लॅटफॉर्म मानलं जातं. सोबतच ही एक रेझिलियंट सप्लाय चेन प्रोव्हाइड करून देण्याचं काम करतं. म्हणजेच त्याच्यामुळे काय तर जी चायना बेस्ड सप्लाय चेन्स आहे त्याच्यासोबत आपण डिसएंगेजमेंट इथे करू शकतो आणि ह्या सप्लाय चेनवर आपण डिपेंडंट राहू शकतो. त्यानंतर रॉ मटेरियल्सचं आणि इसेन्शियल प्रॉडक्ट्सचं न्यू सोर्स हे IPEF आपल्यासाठी आहे. तर IPEF आणि EEF ह्या दोन्ही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ही दोन्ही जी फोरम्स आहेत ती आपल्या भारतासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यांच्यामध्ये बॅलन्स करून चालणे आपल्याला इथे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आजचं जे न्यूज डिस्कशन आहे ती इथेच थांबवूयात आणि उद्या परत भेटूयात. तोपर्यंत थँक्यू सो मच.